त्र्यंबकेश्वरमधील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी या बांधकामावर NMRDAचा हातोडा आहे। सिद्धस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठी कारवाईची मोहीम आता हाती घेतली आहे। बांधकाम पाडण्यास स्थानिक नागरिकांचा मात्र तीव्र विरोध आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ता 6 पदरी केला जाणार आहे। येथील आंदोलकांसोबत आणि नागरिकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बहुला ते त्र्यंबकेश्वर हा रस्ता 6 पदरी करण्यात येणार आहे। मात्र या 6 पदरीकरणाला खरं तर स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध आहे। NMRDA पासून इथं कारवाई करण्यात येणार आहे। बांधकामावर हातोडा पडणार आहे। जी जागा आहे ती स्थानिक देण्यास विरोध करत आहे। नेमक्या काय त्यांच्या मागण्या आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आज तुम्ही खरं तर रस्त्यावर उतरलेले आहे, आंदोलन करताय, नेमकी काय मागणी आहे, कशासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे? आजपासून NMRDA कारवाईला सुरुवात करणार आहे। मुळात आम्ही 7 दिवस झाले यांनी नोटिसा दिल्या, आम्हाला मोघम प्रकारच्या नोटिसा दिलेल्या आहे। जमिनीचे सातबारे आमचे, मालकी आमच्या जमिनीमध्ये आमचं बांधकाम 70 वर्षापासून आम्ही घरपट्ट्या भरतो, सरकारला टॅक्स भरतो, तो टॅक्स चालतो। आणि काल 2017ला जन्माला आलेलं हे NMRDA नावाचं राक्षस येतं आणि आम्हाला अनधिकृत घोषित करतं। हे कुठला न्याय आहे? याच्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावर बसलेले। आमचा विकासाला मुळीच विरोध नाही, परंतु तुम्हाला जमीन जागा घ्यायची, तुम्ही रिसर्च चर्चा करा। एखादा प्रोजेक्ट सादर करताना तुम्ही त्या ठिकाणचा पंचनामा करतात, सर्वे करतात, विहीर आहे, घर आहे, याचा मोबदला दिला पाहिजे की नाही? अशा प्रकारची कमी वेळेमध्ये लोकांना अतिक्रमणाच्या नावाखाली या ठिकाणी धाक दाखवून या जमीन ताब्यात घेऊन लोकांना नेस्तापण, विशेषतः शेतकऱ्यांना नेस्तापण करण्याचा सरकारचा डाव आहे। अतिक्रमणाच्या नावाखाली लोक म्हणे भीती निर्माण करून ही दडपशाही बंद करा, ही आमची भूमिका आहे। छोटे मोठे उद्योगधंदेवाले आज ते एकदम निर्धार होणारे आणि त्यांना भूमिहीन होणारे, त्याच्यासाठी सरकार काय मोबदला देणार हे पण सरकारने विचार करावा आणि आम्हाला सहकार्य करून आमच्या सर्व शेतकऱ्यांना सरकारने आजचे चांगल्या इच्छेने मदत करावी अशी आमच्या सर्वांची विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।